दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, इशारा अशी महत्त्वाचे दिशादर्शक ग्रंथ लिहिले. आपल्या ग्रंथरूपी साहित्यामधून त्यांनी धर्मावर परखड भाष्य केल्याचं चित्र दिसून येतं. धर्म माणसाला गुलाम बनवतो, धर्म माणसामध्ये भेदभाव निर्माण करतो, माणसाला हीन लेखतो. त्यामुळे धर्माची वारंवार चिकित्सा होणं गरजेचे. महात्मा फुले यांनी जात आणि वर्णव्यवस्था यांचं प्राबल्य असणाऱ्या विषमतावादी वैदिक हिंदू धर्माची धर्मचिकित्सा मानवमुक्तीसाठी केली असं प्रतिपादन डॉक्टर सोमनाथ कदम यांनी केलं. ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त सत्यशोधक इतिहास परिषद आणि मानवतावादी सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीनं वर्षभर प्रबोधनपर 200 व्याख्यानांचा संकल्प करण्यात आला. या अंतर्गत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून सत्य हाच धर्म करावा कायम, ज्योती म्हणे या विषयावर पहिलं जाहीर व्याख्यान देताना राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते. अध्यक्षस्थानी असलेले इतिहास संशोधक डॉक्टर कपिल राजहंस म्हणाले, सध्याच्या सरकारला महात्मा फुले यांचा द्विशताब्दी वर्षाची विसर पडलाय. महात्मा फुले यांचे विचार जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचणार नाहीत याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाते. त्यामुळे महात्मा फुले यांचे क्रांतिकारी विचार समाजात पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हामाने, ॲडव्होकेट करुणा विमल, मदन पवार, लालासाहेब नाईक, विजय शिंगाडे, अंतिमा कोल्हापूरकर, आदित्य म्हामाने यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी आपला महाराष्ट्र उभा करण्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण काहीतरी करणाऱ्या विजय शिंगाडे, मदन पवार, विकास डावरे, आशा रावण, लालासाहेब नाईक, डॉक्टर आशा शितोळे, भगवान माने, देवीदास पांचाळ, संतोष कमते, प्रतीक्षा पाटील या मान्यवरांच्या हातांचा क्रिएटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. सुरेश केसरकर, डॉक्टर अनिल कवटेकर, अश्वजित तरटे, मोहन वेंचेकर, तुषार नाईकनवरे, वृषाली कवटेकर, विमल पोकर्णीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानवतावादी संस्कृती चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन अभिजित मासुर्लीकर यांनी केलं. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.